पाकिस्तानी व्हिसा असणाऱ्यांना महाराष्ट्राबाहेर काढू, देश न सोडणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर तातडीनं कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका. राहुल गांधींनी घेतली पहलगाम हल्ल्यातल्या जखमींची भेट, दहशतवादाविरोधात उभं राहण्याची व्यक्त केली गरज. पहलगाम हल्ल्याचा पाकिस्तान शेअर बाजारावर परिणाम, पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज बंद पडल्याची माहिती, भारताकडनं हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती. जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानानं आणलं, शिवसेना खासदार नरेश म्हस्केंचं असंवेदनशील वक्तव्य. तर म्हस्केंचं विधान अयोग्य, त्यांनी बोलताना काळजी घ्यावी, मुख्यमंत्र्यांची म्हस्केंना तंबी. पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा अलर्टवर, पालघरच्या सागरी सीमेवर पोलिसांची करडी नजर, अनेक ठिकाणी नाकाबंदी. 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील, विकसित महाराष्ट्रासाठी फडणवीसच मुख्यमंत्री हवेत, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा, लातूरमधल्या पत्रकार परिषदेत सुनील तटकरेंचं विधान. बार्शीतल्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध, प्रांताधिकाऱ्यांना घेराव घालत काम बंद करण्याची मागणी. आणि पंढरपूर विठ्ठल मंदिरात मोबाईल कॅमेऱ्याला बंदी, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षेची अंमलबजावणी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र घालण्याच्या सूचना.